हाय व्हेरी गुड मॉर्निंग. तर बाळांनो आपला टॉपिक चालू आहे टिग्नोमेट्रीचा सेकंड एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 15 मधला फर्स्ट. ओके, तर ह्या एक्झरसाइजपर्यंत आपलं टोटल पार्ट झालेला आहे. शेवटचा एक्झरसाइज आहे. ह्या टॉपिकमध्ये दोनच एक्झरसाइज आहेत. तर दुसऱ्या एक्झरसाइजचा हा शेवटचा क्वेश्चन आहे. या एक्झरसाइजच्या शेवटच्या क्वेश्चनमध्ये जवळजवळ 12 म्हणजे 12 क्वेश्चन आहेत. ओके, त्यातला आता आपण स्टार्ट करतोय फर्स्ट. आणि क्वेश्चन नंबर 15 काय, प्रूव्ह दॅट म्हणजे LHS इक्वल RHS. तुम्हाला ही साईड घ्यायची आणि ही प्रूव्ह करून दाखवायची. आणि असेच क्वेश्चन तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये ट्रिग्नोमेट्रीच्या सेकंड का थर्ड एक्झरसाइजमध्ये सेम असेच क्वेश्चन होते आणि तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला ह्या आयडेंटिटी आणि ह्या आयडेंटिटीचा यूज करायचा आहे. तर ह्या आयडेंटिटीचा किंवा ह्या काय आयडेंटिटीचा यूज करून तुम्ही हे सगळे प्रूव्ह दॅट करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रॉब्लेम, हे जे फॉर्म्युले आहेत, फंक्शन्स आहेत, हे तुम्हाला सगळे लक्षात ठेवायचेत, पाठ करायचेत. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे. ओके, आणि पुस्तक सोबत ठेवा. ओके, आता पहा ॲन्सर स्टार्ट झालं. आपण काय करणार आहे, LHS साईड कोणती आहे, 1 + tan स्क्वेअर A इंटू 1 + 1/tan स्क्वेअर A. ओके, इज इक्वल टू, आता तुम्ही जर पाहिलं तर इथं tan आहे आणि इथं sin आहे. म्हणजे आपल्याला हे tan नको आहे. मग आता पहा 1 + tan स्क्वेअर A, 1 + tan स्क्वेअर Aचा फॉर्म्युला आहे काय, sec स्क्वेअर A. ओके, थिटाच्या जागी A, बाकी दुसरं काहीच नाही. 1 + आता 1/tan म्हणजेच काय, कॉट. म्हणजे इथं स्क्वेअर आहे म्हणून मी इथं काय लिहिणार आहे, कॉट स्क्वेअर A, बाकी काहीच नाही. ओके, म्हणजेच काय होईल, सेक स्क्वेअर A. सेक, मला सेक नको आहे, मग सेक काय आहे, तर सेक म्हणजेच 1/cos स्क्वेअर A. पहा सेकचं कन्वर्जन, सेक म्हणजे काय, सेक थिटा म्हणजे 1/cos. ओके, पण इथं स्क्वेअर असल्यामुळे इथे स्क्वेअर झाला, बाकी काहीच नाही. इंटू 1 + cot. आता 1 + cot स्क्वेअर A, 1 + cot स्क्वेअर A म्हणजे काय, कोसेक स्क्वेअर A. इथं काय येणार आहे, कोसेक स्क्वेअर A. ओके, म्हणजेच पहा आता 1/cos स्क्वेअर A, हे ब्रॅकेट आहे. सेकंड ब्रॅकेट कोसेक म्हणजे काय, 1/sin स्क्वेअर A. ओके, कोसेक 1/sin स्क्वेअर. ओके, आता पहा आपल्याला हा नको इथे, आपल्याला काय पाहिजे, साईनच पाहिजे. म्हणजे 1/ इथे काय होणार आहे, sin स्क्वेअर A ची व्हॅल्यू. sin स्क्वेअर A ची व्हॅल्यू काय, हा जो cos स्क्वेअर A हा sin स्क्वेअर तिकडे जाऊन काय होणार आहे, मायनस. म्हणजे 1 - sin स्क्वेअर A, सेकंड ब्रॅकेट 1/sin स्क्वेअर A. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे काय झालं पहा, 1 नी 1ला मल्टिप्लाय केलं, 1/sin स्क्वेअरनी याला मल्टिप्लाय केलं. ओके, वरच्या नंबरने वरच्या नंबरला, खालच्या नंबरने खालच्या नंबरला. म्हणजेच काय होणार आहे, sin स्क्वेअर A यांनी 1ला मल्टिप्लाय केलं आणि यांनी याला मल्टिप्लाय केलं, -sin⁴A. आणि मला वाटतं या ठिकाणी तुमचा क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. म्हणजेच LHS इक्वल RHS. ओके, तर या आयडेंटिटीचा यूज करून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. मला वाटतं सिम्पल क्वेश्चन होता. ओके, तर त्यानंतर आपण याच क्वेश्चनचा सेकंड एक्झरसाइज पाहणार आहे. सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तक सोबत ठेवायचं आहे, म्हणजे क्वेश्चन पटापट समजतो. आता सेकंड क्वेश्चन काय दिलं आहे पहा या ठिकाणी, cos स्क्वेअर A - 1, cos स्क्वेअर A - 1 ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर सेकंड ब्रॅकेट काय दिलं आहे पहा, cot स्क्वेअर A - 1 + 1 इज इक्वल टू -1. ठीक आहे, आता LHS इक्वल काय करायचं आहे तुम्हाला, RHS प्रूव्ह करायचं आहे. मग काय करणार आहे, ॲन्सर स्टार्ट झालं. काय लिहिणार फर्स्ट, LHS. काय तुमचा LHS म्हणजे तुमची डावी बाजू, cos स्क्वेअर A - 1, सेकंड ब्रॅकेट cot स्क्वेअर A + 1. आता तुम्हाला हे माहिती आहे, cot स्क्वेअर + 1 + cot स्क्वेअर A म्हणजे काय, कोसेक. म्हणजे हे ब्रॅकेट कोसेक झालेलं आहे, कोसेक स्क्वेअर A. ओके, 1 आता इथे पहा, cos स्क्वेअर A - 1, cos स्क्वेअर A - 1 हा जर मायनस इकडं न्यायचा असेल तर हा तिकडे न्यावा लागेल, किंवा sin स्क्वेअर थिटा हा तिकडं मायनस म्हणून जाईल. म्हणजे 1ला प्लस आणि कॉसला मायनसचं साईन आहे. म्हणजे आपण पहा एक थोडंसं चेंज करणार, इथं मायनस साईन बाहेर काढलं, cos स्क्वेअर A 1, थोडंसं साईन चेंज केलं, 1 - cos स्क्वेअर A. आता असं का केलं तर पहा, हे मायनसचं साईन बाहेर काढल्यामुळं ॲक्च्युली ही पूर्ण एक टर्म आहे,
ही एक पूर्ण टर्म आहे. ह्या दोघांमध्ये फक्त आपण काय केलं, इंटरचेंज केलं. हा इथे घेतला आणि हा इथे घेतला. त्यामुळे काय पहा, हे मायनसचं साईन जर ह्या मायनसने जर 1ला मल्टिप्लाय केलं तर -1 आणि ह्या मायनसने याला मल्टिप्लाय केलं तर प्लस. हे असं राईट करण्यामागं रिझन काय, तर आपल्याला 1 - cos स्क्वेअर एची व्हॅल्यू काय पुट करता येणार आहे, -sin स्क्वेअर ए. पहा हे काय, हे मायनसचं साईन, याची व्हॅल्यू sin स्क्वेअर आहे आणि सेकंड ब्रॅकेट इथं शेजारी कोण आहे, कोसेक स्क्वेअर आहे. आता कोसेक स्क्वेअर ए, कोसेक म्हणजेच काय, 1/sin स्क्वेअर ए. ओके, 1/sin स्क्वेअर ए. sin स्क्वेअर कॅन्सल. इथं कोण राहिलं आता, -1 आणि इथं कोण राहिला, 1 आणि मला वाटतं ॲन्सर राहिलं -1 आणि म्हणजेच RHS. ओके, तर या ठिकाणी हे कंप्लीट झालेलं आहे. ओके, LHS = RHS. या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 3कडं जात आहोत. आता क्वेश्चन नंबर 3 काय दिलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 3 दिला आहे, sin θ + sec θ ब्रॅकेटचा स्क्वेअर, sin θ + sec θ ब्रॅकेटचा स्क्वेअर, सेकंड ब्रॅकेट प्लसचं साईन, cos θ cosec θ, cos θ प्लस cosec θ ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 + cosec θ इंटू sec θ ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे तुम्हाला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, नेहमीप्रमाणे काय करणार पुन्हा आपण, LHS. काय LHS, sin θ + sec θ ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cos θ + cosec θ ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता काय करणार, साइन सेक, तुम्हाला कोसेक आणि सेक पाहिजे, म्हणजे साईन नसला तरी चालू शकतो. म्हणजे साईन जर मला काढून टाकायचं असेल, कोसेक आणि सेक मला ठेवायचं आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर पण मला ठेवायचं आहे. मग मी काय करेल, इथं साईन जर म्हटलं तर काय करावं लागेल, साईन ठेवूया आपण, कारण साईन नको आहे, साईन काढून टाकला. आता साईन म्हणजे काय, 1/cosec प्लस cosec θ प्लस sec θ ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस इथे आता कोसेक हवा आहे, कॉस म्हणजे 1/sec θ प्लस cosec θ ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता तुम्ही जर बारकाईने इथं पाहिलं तर बेस सेम नाही आहे, म्हणजे बेस सेम करावं लागेल. बेस सेम करताना काय होईल, इथं 1 प्लस याने याला मल्टिप्लाय केलं काय होईल, sec θ इंटू cosec θ डिवाइड cosec θ ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, प्लस इथं काय होईल, 1 प्लस पुन्हा sec θ इंटू cosec θ अपॉन sec θ. ओके, ब्रॅकेटचा काय येईल, स्क्वेअर येईल. ओके, आता ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळं काय झालं पहा, 1 प्लस sec θ इंटू cosec θ याचा स्क्वेअर डिवाइड cosec स्क्वेअर θ प्लस 1 प्लस sec θ इंटू cosec θ ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड sec स्क्वेअर θ. ओके, मग आता जर नीट बारकाईने ऑब्झर्वेशन जर केलं, इथं जो न्यूमॅरेटर आहे तोच इथे आहे, मग तो आपण बाजूला घेतला, 1 प्लस sec θ इंटू cosec θ ब्रॅकेट इथे इंटू आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू याला इंटू इथं कोण शिल्लक राहिला, 1/cosec स्क्वेअर θ प्लस 1/sec स्क्वेअर θ. मग आता हे इकडे जातील, हे इकडे जातील, ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजेच काय झालं पहा, 1 प्लस sec θ इंटू cosec θ ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू आता ह्या दोनचे ॲडिशन, बेस सेम नाही आहे, बेस सेम करून घ्यावं लागेल. म्हणजे काय होईल, सेक म्हणजे साईन. आता पहा इथं 1/cosec स्क्वेअर θ, 1/cosec म्हणजे काय, साईन स्क्वेअर θ प्लस 1/sec म्हणजे काय,
कॉस स्क्वेअर थिटा. ओके, म्हणजेच काय झालं तर 1 प्लस सेक थिटा इंटू कोसेक थिटा ब्रॅकेटचं स्क्वेअर, ब्रॅकेटमध्ये काय आलं 1, कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय 1, आणि म्हणजेच काय झालं 1 प्लस सेक थिटा इंटू कोसेक थिटा ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर आला. आणि हेच तुम्हाला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. या ठिकाणी तुम्हाला LHS इक्वल काय मिळाला RHS. अशा पद्धतीने तुमचा कितवा थर्ड क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. ओके, ठीक आहे. आता पहा क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 पहा. क्वेश्चन नंबर 4 काय येईल, क्वेश्चन नंबर 4 आहे 1 प्लस कॉट माइनस कोसेक थिटा, 1 प्लस कॉट थिटा माइनस कोसेक थिटा इंटू 1 प्लस टॅन थिटा प्लस सेक थिटा इज इक्वल टू 2. म्हणजे तुम्हाला ॲन्सरमध्ये किती आणायचे, 2 आणायचे. ओके, क्वेश्चन नंबर 4. आता ॲन्सरमध्ये 2 आणायचे, म्हणजेच क्वेश्चन नंबर किती आहे आता तुमचा 4 क्वेश्चन. म्हणजे काय LHS काय 1 प्लस कॉट थिटा इंटू कॉट थिटा मायनस सेक थिटा आहे. इथं काय मायनस कोसेक थिटा इंटू 1 प्लस टॅन थिटा प्लस सेक थिटा. ओके, मग आता काय होईल पहा, ॲन्सर 2 आणायचं आहे. म्हणजे कॉट कोसेक हे सगळे कट करून आपल्याला 2 ॲन्सर राहिले पाहिजे. ओके, ठीक आहे. 1 प्लस कॉट म्हणजे काय होईल, कॉट म्हणजे होईल कॉस थिटा अपॉन साइन थिटा मायनस 1 अपॉन कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन थिटा. ओके, ठीक आहे. इथं सेकंड ब्रॅकेट 1 प्लस टॅन म्हणजे काय होईल साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस सेक म्हणजे काय होईल 1 अपॉन कॉस थिटा. ओके, आता बेस सेम नाही आहे, बेस सेम फर्स्ट ब्रॅकेटमध्ये बेस जर सेम करायचा असेल मला तर इथं काय 1, इथं साइन थिटानी मल्टिप्लाय करावं लागेल मला. म्हणजे पहा सगळ्यांचा बेस काय होईल साइन थिटा, इथं साइन थिटा हा कसा आला कळलं आहे तुम्हाला. इथं साइन थिटानी मल्टिप्लाय केलं, इथं पण केलं, म्हणून तर सगळ्यांचा बेस काय झाला सेम झाला, तो एकदाच लिहिला. म्हणजे इथलं साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1. ओके, सेकंड ब्रॅकेट इथं जर पाहिलं तुम्ही तर काय होईल, इथं बेस 1 आहे म्हणजे कॉस थिटा, सगळ्यांचा बेस सेम लिहिला मी या ठिकाणी कॉस थिटा. इथं कोण राहिलं कॉस थिटा प्लस साइन थिटा मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट. ओके, आता जर तुम्ही नीट बारकाईने ऑब्झर्वेशन जर केलं तर पहा इथं काय A प्लस B इथं ह्या टोटल, आणि इथं जर पाहिलं तुम्ही तर साइन थिटा प्लस कॉस थिटा, साइन थिटा प्लस कॉस थिटा. इथं काय, इथं एकदा इथं मायनस 1 आणि इथं काय प्लस 1. म्हणजेच काय होईल पहा ए मायनस बी ए प्लस बी, म्हणजेच ह्या दोघांचं काय मल्टिप्लिकेशन. मग ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर. आता एचा स्क्वेअर म्हणजे काय होईल साइन थिटा प्लस कॉस थिटा, हा तुमचा ए त्याचा स्क्वेअर प्लस मायनस बीचा स्क्वेअर, मायनस बी म्हणजे 1चा स्क्वेअर 1. ओके, आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं साइन थिटा इंटू कॉस थिटा, इथे इंटूचं साईन आहे. ओके, 1चा स्क्वेअर. आता इथं कोणती आयडेंटिटी वापरली तुम्ही, इथं आयडेंटिटी वापरली कोणती ए मायनस बी ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, म्हणजेच आता इथं काय होईल ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे त्याचं एक्सपान्शन काय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन थिटा प्लस इंटू कॉस थिटा. ओके, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2ab म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सपेन्शन काय लिहिता तुम्ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ओके, बी स्क्वेअर मी फक्त पुढे लिहिला का, त्याची गरज काय होती हे पण मी तुम्हाला सांगतो. खाली कोण आहे साइन थिटा इंटू कॉस थिटा.
ओके. आता पहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे काय आलं 1, हा सॉरी हा -1 तसंच लिहायचं राहिला, हा +1, इथं कोण आहे +2 साइन थिटा इंटू कॉस थिटा -1 डिव्हाइड कोण आहे साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता +1ला -1 कॅन्सल झाला, म्हणजेच खाली कोण शिल्लक आहे आता पहा, इथून खालची स्टेप या ठिकाणी मी हे रब करतो. व्हिडिओ पॉज करून राईट करून घ्या. आता पहा वरती 1 निघून गेलं, म्हणजे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा डिव्हाइड साइन थिटा इंटू कॉस थिटा. ह्या दोघांना हे दोघं निघून गेले, म्हणजेच खाली कोण राहिलं ओनली 2, आणि हाच तुमचा काय RHS. ओके. तर या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट झालेला आहे. ओके. तर LHS इक्वल RHS या पद्धतीने आपण प्रूव्ह केलेलं आहे. सिम्पल आहे, फक्त जे फॉर्म्युले आहेत ते फक्त काय करायचं आहे अप्लाय करत चालायचं आहे. तुम्हाला RHS काय पाहिजे याच्यावर सगळं डिपेंड आहे. ओके ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 काय दिलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 5 tan क्यूब थिटा डिवाइड 1 + tan स्क्वेअर थिटा, त्यानंतर प्लस कॉट क्यूब थिटा अपॉन 1 + कॉट स्क्वेअर थिटा. ओके. आणि इज इक्वल टू तुम्हाला त्यावरनं प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे सेक थिटा इंटू कोसेक थिटा -2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ओके. मग काय केलं तुम्ही राईट करून घेतलं LHS. काय LHS इक्वल tan क्यूब अपॉन 1 + tan स्क्वेअर थिटा प्लस कॉट क्यूब थिटा डिवाइड 1 + कॉट स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता तुम्ही जर ॲन्सरमध्ये पाहिलं तर सेक कोसेक साइन कॉस, म्हणजे तुम्हाला टॅन कॉट हे ठेवायचे नाही आहेत. ओके. मग टॅनला आपण कन्वर्जन करू. आता इथं 1 + tan स्क्वेअर थिटा 1 + कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे काय येणार इथं सिम्पलमध्ये तुमच्या लक्षात आलं येतं इथं साइन टॅनचा फॉर्म्युला काय टॅन आहे साइन अपॉन कॉस, म्हणजेच काय होईल इथं साइन क्यूब थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा टॅनचं अपॉन हा ही टॅनची फोड झाली. 1 + tan स्क्वेअर थिटा म्हणजे कोण आहे 1 + tan स्क्वेअर थिटा म्हणजे कोण आहे सेक स्क्वेअर थिटा. ओके. प्लस कॉटचं काय होईल कॉस क्यूब थिटा अपॉन साइन क्यूब थिटा डिवाइड 1 + कॉट म्हणजे काय झाला कोसेक स्क्वेअर थिटा. ओके ठीक आहे. आता इथं आला तुम्ही, इथं कोसेक म्हणजे साइन क्यूब थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा. आता तुम्हाला कोण पाहिजे, तुम्हाला हा जो सेक आहे ह्या सेकला तुम्ही सेक स्क्वेअर थिटा. आता सेक म्हणजेच काय 1/cos. आता इंटू 1/cos स्क्वेअर थिटा प्लस कॉस क्यूब थिटा अपॉन साइन क्यूब थिटा डिवाइड 1/cos म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा. ओके. मग आता काय होईल पहा इथं टॅनची ही फोड केली, कॉटची ही केली, याच्या जागी हे लिहिलं, याच्या जागी हे लिहिलं. साइन म्हणजे काय 1/सेक म्हणजे काय 1/cos आणि कोसेक म्हणजे काय 1/साइन. ओके ठीक आहे. याच्या पुढे या ठिकाणी मी हा पार्ट लिहितो. काय होईल पहा साइन क्यूब थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा इंटू, आता ह्या डिव्हिजनचं काय झालं इंटू झालं आणि वरती कोण गेला कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 1, हा काय झाला इनवर्स झाला. प्लस इथं कोण आहे कॉस क्यूब थिटा अपॉन साइन क्यूब थिटा इंटू हा पण उलटा झाला, म्हणजे काय होणार आहे साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1, म्हणजे इथे गेले, म्हणजे इथं कोण राहिलं साइन
क्यूब थिटा डिवाइड क्यूबमधला 2 निघून गेलेत म्हणजे कॉस थिटा फक्त शिल्लक राहिला प्लस इथं पण सायन्स हे निघून गेले म्हणजे कॉस क्यूब थिटा अपॉन साइन थिटा. ओके, म्हणजे आता काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन, याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय होईल साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा डिवाइड साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता तुम्हाला हे माहिती आहे रेस टू 4चे फॉर्म्युले आहेत का तुमच्याकडे? नाही. मग तुम्ही काय करणार आहे साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर स्क्वेअरचा स्क्वेअर. ओके ठीक आहे. आता इथं अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा इथपर्यंत आला. ओके पहा ठीक आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं आहे. व्हिडिओ पॉज करा, हे राईट करून घ्या. आता तिथून पुढे पहा तुम्हाला LHS मध्ये कोण पाहिजे 2 हवा आहे. 2ला मायनसचं साईन आहे, हे पण पुढे हे साइन थिटा त्याच्यासोबत आहेत. ओके आता पहा इथं तुमच्याकडं ए हा काय ए आणि हा काय बी आहे. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सपेन्शन काय सांगतं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग आपण काय केलं ए बी हे जागेवरच ठेवले. ओके ए स्क्वेअर हा बी स्क्वेअर पण जागेवरच ठेवला आणि तिकडचे 2b इकडं पाठवून दिले म्हणजे काय झालं इकडं कोण राहिला ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2ab. ओके मग आता सेम इथे पहा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एक्सपेन्शन काय सांगतं ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ए प्लस बी. ए म्हणजे कोण आहे ए म्हणजे तुमचा साइन स्क्वेअर थिटा आहे प्लस बी म्हणजे कोण आहे तुमचा कॉस स्क्वेअर थिटा आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2 ए म्हणजे काय ए म्हणजे कोण आहे तुमचा साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. हा तुमचा ए बी ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2ab. हे एक्सपेन्शन या ठिकाणी आपण यूज केलं का कारण आपल्याला 2 पाहिजे नव्हतं आणि डिनॉमिनेटर कोण आहे त्याला साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके इज इक्वल टू आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर याची व्हॅल्यू किती येणार आहे 1. ओके म्हणजे इथं 1 आला 1चा स्क्वेअर 1 म्हणजे 1 साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 इथं 1 आला 1चा स्क्वेअर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके म्हणजेच काय झालं आता पहा ही एक टर्म आहे 1 आणि ती एक टर्म आहे म्हणजे 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड साइन थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजे काय केलं आपण तर ही एक टर्म होती ही एक टर्म होती दोघांचा बेस सेम होता मग 1चा बेस सेपरेट काढला त्याचा बेस सेपरेट केला. आता 1 अपॉन साइन 1 अपॉन कॉस 1 अपॉन साइन 1 अपॉन कॉस म्हणजेच काय झालं म्हणजेच कोण आलं तर सेक थिटा 1 अपॉन कॉस 1 अपॉन साइन इंटू कोसेक थिटा. पहा 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक 1 अपॉन कॉस म्हणजे सेक पण इंटू असल्यामुळे पुढे मागे चालू शकतात मायनस 2. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा इथं साइन थिटा कॉस थिटा म्हणजे एक एक निघून गेला म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटामधला एक निघून गेल्यामुळे साइन थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटामधला एक निघून गेला कॉस थिटा इज इक्वल टू RHS. पहा इथं जाऊन भेटलं तो काही डोकं लावायचं नाही जे फॉर्म्युले दिले ते फक्त अप्लाय करत जायचं आणि बेसिक कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला ॲन्सर मिळून जातं. या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट झालेला आहे. ओके तुम्हाला RHS मिळालेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 6 कडे चालू आहे. आता क्वेश्चन नंबर जो 6 आहे आता पहा क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा. क्वेश्चन नंबर 6 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा सेक थिटा प्लस टॅन थिटा ओके मायनस 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा मायनस 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा.
ओके, म्हणजे LHS घ्या, RHS प्रूव्ह करा. मग आपण इथे एक छोटासा बदल करणार आहे. तुम्ही जर नीट क्वेश्चनचं ऑब्झर्वेशन जर केलं तर 1/cos इकडं मायनस आहे, 1/cos तिकडं प्लस आहे, 1/sec प्लस टॅन इकडं प्लस आहे, तिकडं मायनस आहे. म्हणजे जर आपण क्वेश्चनमध्ये थोडंसं चेंज केला 1/sec थिटा प्लस टॅन थिटा, इकडचे जे मायनस आहे ते इकडं प्लस जर म्हणून आणले तर 1/sec थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू तिकडे कोण राहिलं कॉस थिटा आणि हा तिकडे पाठवून दिला 1/cos थिटा. म्हणजेच जर इकडं जर पाहिलं तर काय होईल पहा, इकडं जर बेसिक हे जर बेस सेम आहे म्हणजे कॉस थिटा, बेस सेम आहे म्हणजे तो एक दसल्या कॉस थिटा, न्यूमरेटरचे ॲडिशन आणि म्हणजेच काय आलं रे 2 इंटू कॉस म्हणजे सेक थिटा. ओके, 2/cos थिटा म्हणजेच 2 इंटू 1/cos थिटा असं असतं. ओके, म्हणजेच 2 इंटू सेक थिटा. ओके, म्हणजे तुम्हाला ह्या LHSवरनं काय आणायचं आहे 2 sec थिटा, हे तुम्हाला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. ओके, हा आपण काय केला आपल्या ॲन्सरमध्ये थोडासा क्वेश्चनमध्ये थोडासा इंटरचेंज केला. मग आता काय घेतलं तुम्ही, इथून तुम्ही चालू केलं, याची ॲन्सर तुम्हाला काय आणायचं आहे 2 sec थिटा. ओके, मग आता 2 sec थिटा आणताना तुम्ही काय घेतलं, सुरुवातीला काय घेतला LHS घेतला. ओके, तुम्हाला आता प्रूव्ह काय करायचं आहे, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे 2 sec थिटा. ओके, मी या ठिकाणी हे थोडंसं बाजूला ठेवतो. आता काय घेतलं तुम्ही LHS, काय तुमचा LHS. ओके, बेस सेम आहे का नाही, मग बेस सेम करताना बेसिक माहिती तुम्ही n याला दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता सेक थिटा मायनस टॅन थिटा हा इकडं आला, सेक थिटा मायनस टॅन थिटा प्लस n याला केलं सेक थिटा प्लस टॅन थिटा डिव्हाइड a प्लस b, a मायनस b म्हणजेच a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके, a प्लस b, a मायनस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता तुम्ही पाहिजे टॅनला टॅन कॅन्सल झाला, मायनसला प्लस म्हणजे काय राहिलं सेक थिटा 2 sec थिटा डिव्हाइड. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा सेक थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, जर हा टॅन स्क्वेअर थिटा हा प्लस आहे इकडे जाऊन जर मायनस झाला तर तिकडे कोण राहणार आहे 1, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, त्याला इकडं आणलं मायनस म्हणून, तिकडं कोण राहिलं 1, म्हणजे याची व्हॅल्यू काय 1 आणि 1नी जर तुम्ही डिव्हाइड केलं तर ऑब्वियसली तुम्हाला काय मिळणार आहे 2 sec थिटा. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं, म्हणजेच हे काय करायचं होतं RHS आपल्याला आणायचं होतं. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचे ह्या एक्झरसाईजचे किती क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत, 6 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. ओके, तर 15 मधले 6 क्वेश्चन आपल्या या ठिकाणी कंप्लीट झालेत, 7 to 12 बाकी आहेत, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तोपर्यंत जेवढं झालं आहे तेवढीची पुन्हा प्रॅक्टिस करा. ओके, बाय बाय. 12